अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संकल्प आढावा बैठक आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहातल्या सभागृहात आयोजित करण्यात आली। शासकीय सभागृहाच्या आवारात ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ यांचं आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं। मात्र बैठकीच्या सुरुवातीलाच समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांनी जिल्ह्यातील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदाधिकारी नियुक्तीबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यानंतर अनेकांनी आपल्या अडचणी मांडल्या। यावेळी समीर भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक ओबीसीला न्याय देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सांगितलं। ओबीसींची वज्रमूठ एक करा, आपल्या न्याय मागण्यासाठी आपण लढत राहू, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली। यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली। या बैठकीला समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुनील मेटे, बापू भुजबळ, कार्याध्यक्ष दादासाहेब चोपडे, अंबादास गारुड, रवी सोनवणे, संतोष विरकर, शीतल तिवडे, स्वाती काळे, राणी गायकवाड यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते।